मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. हो, खेळाला होईल सुरुवात. लेट द गेम बिगिन. पहिला बॉल घेऊन चंद्रकांत. पहिला बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. मध्यम टप्प्याचा बॉल होता. स्विंग अँड मिस. थोडासा उसळी घेणारा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र नाही झालं कनेक्शन आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा चंद्रकांत कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. सौरवच्या फळीतून आलाय. पहिला चौकार. 4. जिकडे दुसऱ्या बॉलवर चौकार आला ना, तिकडेहून बाहेरचे प्रेक्षक चंदूला प्रोत्साहन देत आहेत. चंदूच्या हॅट्रिक साठी विक्की पाटोळे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. पुढचा बॉल. यावेळी चंदूचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका डाऊन द ग्राउंड, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि आलाय सौरवच्या फळीतून नशिबाचा चौकार. 4. दोन बॉल आणि 2 बॉलवर सलगचे 2 चौकार. सौरव मोरे ज्या फलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये जी बॅटिंग केली होती, तीच बॅटिंग या मॅच मध्ये देखील कंटिन्यू केलंय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. येणारा पुढचा बॉल. चंदूचा पुढचा बॉल. फटका खेळलाय तर खरा. चेंडू बराच काळ हवेत खालती. क्षेत्ररक्षक आलाय. टिपलाय झेल. संपलाय सौरव मोरेचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी मागच्या बॉलवर लक्ष कडून चुकी झाली होती, मात्र ती चुकी मीच दुरुस्त करेल हे लक्षने पुढच्या बॉलवर लगेच दाखवून दिलं. ज्या अर्थी 2 बॉलवर सलगचे 2 चौकार आले होते, त्यानंतर कमबॅक कसं करावं हे चंद्रकांतनं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं आणि सौरव मोरे सारखा मोठा मासा गळाला लावला. यावेळेस विकी पाटोळे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जर चंदू हॅट्रिक साध्य करतो तर. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आलाय. नाव त्याचं अभिषेक मोरे. मागच्या मॅचचा हिरो. पहिला बॉल अभिषेक मोरेसाठी. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता. नाही झालं कनेक्शन. जबरदस्त बॉल. 5 बॉल नंतर धावसंख्या धावफलकर 8 धावा. येणारा शेवटचा बॉल. समोर जी स्कूटी आहे तुमची, लाईट चालू आहे मित्रा. थँक्यू सो मच. यावेळी चंदूचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता. तिकडून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि चेंडू पुन्हा एकदा चाललाय डाऊन द ग्राउंड. आलाय चौकार. 4.
गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. नाव त्याचं सर्वेश आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या. सौरव सारखा एक मोठा मासा गळाला लागला तरी पण चांगल्या रन रेटने रन्स येत आहेत अजूनपर्यंत. पहिला बॉल घेऊन सर्वेश सज्ज झालाय सामना करण्यासाठी. निनाद एक नांदगाव संघाचा हुकमाचा एक्का. सर्वेशचा पहिला बॉल राईटम राऊंड विकेटचा मारा. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा बॉल होता. हा मोठा फटका मारण्याची पूर्णपणे संधी होती मात्र संधी हुकली. मैदानाच्या आतमध्ये अभिषेक मोरे खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला दिसतंय त्यांच्याकडून. एक अलर्ट फलंदाज आहे, एक अलर्ट खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांच्या मोठ्या बंधूंकडूनच त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. अक्षय मोरे त्यांचं नाव. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सर्वेश गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण सजवत असताना जिकडे लॉंग ऑनला डीप मिड विकेट रिजन मध्ये आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेग, सीमारेषा पार. निनाच्या फळीतून आलाय पहिला चौकार. 4. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 16 धावा. 16 धावा मात्र बाउंड्रीज मधूनच आलेत. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. यष्ट्यांचा वेध, दांडी दांडी दांडी, गुल. विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल चौकार आणि चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय सर्वेशने. एक गोलंदाजाचं शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र सोडलं आणि फलंदाजाला नेस्तनाभूत केलं. नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव त्याचं कुशल आहे. कुशल मोरे मैदानाच्या आतमध्ये हा देखील एक चांगला फलंदाज आहे. आता जबाबदारी घ्यावी लागेल. पुढचा बॉल सर्वेशचा पुढचा बॉल. बॅट चिकट, बॉल हवे त्या खालती. क्षेत्ररक्षक स्वतः अल्केश गायकवाड टिपलाय झेल. संपलाय कुशल मोरेचा खेळ. कुशल आला तसाच तंबूच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार. गॉन. मैदानाच्या आतमध्ये अमेय अथर्व 11 हौशी नांदगाव संघाचा विचार करायला गेला. आता फलंदाजीचा पाचोळा झालाय. आता इकडून तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. तुमचे खांदे शाबूत ठेवावे लागतील.
मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यतीन यतीन आणि अभिषेक याला चांगली पार्टनरशिप करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, खालती आलाय, अल्केश टिपलाय झेल आणि या ठिकाणी सर्वेशने केलंय हॅट्रिक साजरी. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. गोलंदाजी मार्कवर आला आणि एक हॅट्रिक साध्य केली. नांदगाव सारखा एक मोठा संघ जेव्हा समोर असतो तुम्हाला, तेव्हा बेस्ट बॉल्स टाकावे लागतात आणि ते बेस्ट बॉल्स सर्वेशने मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केले. त्याला साथ लाभली अल्केश गायकवाडची. यष्ट्यांच्या मागे पावची भिंत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय अमित गावड त्याचं नाव आहे. पुढचा बॉल. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर. आणि या एक अतिरिक्त धावेने आता कुठे धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोचते 17 धावांवर. येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. लेग कटरचा बॉल होता, नाही समजला अमितला. विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय डॉट बॉल. संख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 17. तुमच्याकडे मात्र 8 मिनिटं आहेत. तुम्हाला 8 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 17 धावा. लक्ष गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अभिषेक मोरे. पहिला बॉल. लक्षचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला हवेत खेळलाय, खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय झेल. अभिषेक मोरे बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकर 17 धावा आणि 17 धावांवर 5 विकेट. नांदगावचा अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आलाय. नाव त्याचं गौरव ठाकूर आहे. अतिशय कमी वयामध्ये आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत, कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा, याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. आता गौरव ठाकूरला जबाबदारी घ्यावी लागेल. खांदे लहान असले तरी गावची जबाबदारी घेणं हे आपल्या वडिलांनी शिकवलंय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये साध्य करावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक स्वतः लक्ष आलाय, टिपलाय झेल. संपलाय गौरव ठाकूरचा खेळ. फलंदाज बाद.
वादळामध्ये नांदगाव गावाची नाव आणि त्याला किनाऱ्यापर्यंत पोचवायचं असेल तर विकीला आता जबाबदारी घ्यावी लागेल. तारणहार बनून मैदानावर आपल्या संघासाठी फलंदाजी करावी लागेल. लक्ष देखील ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा लक्ष तयार झालाय. बॅक टू क्रिकेट. विक्की फलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज, एक भरभक्कम फलंदाज आहे. पुढचा बॉल. लक्सचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. जेंटल पुश करण्याचा प्रयत्न, मात्र लेग कट. डोळ्याच्या समोरून बॉल फिरला आणि विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आलाय. डॉट बॉल. अजूनपर्यंत धावसंख्या विसावलाय ती म्हणजे 17 धावा. 17 वर 6. येणारा चौथा बॉल आहे. यावेळेस कट केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून झाली चुकी. मात्र चांगलं बॅकअप आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 धावांवर. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आतापर्यंत. पहिल्या 2 बॉलवर विकेट्स, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर मात्र सिंगल. म्हणजे 4 चेंडूं मागे मात्र 1 धाव खर्च केलंय लक्ष्यने. जरी क्षेत्ररक्षण चांगलं झालं नसलं तरी मी गोलंदाजी चांगली करून दाखवेल आणि ती दाखवलं लक्ष्यने. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालं. चेंडू विसावला नो मॅन्स लँड मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल, फेकी करेल. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावांवर. तिसऱ्या षटकातील येणारा शेवटचा बॉल आहे. जिकडे अमित आणि विकी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पार्टनरशिप येणं महत्वाचं आहे. घोरपडीला देखील हेवा वाटेल अशा प्रकारची विकेटवर चिकटून राहण्याची ताकद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. बर्फाला हेवा वाटेल असं शांत डोकं ठेवावं लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगल्या बॉलला रिस्पेक्ट दिलाय अमित गावडनं. आलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 3 मिनिटं आहेत आणि 3 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचं षटक कंप्लीट करायचंय. पाम संघाने नोंद घ्यावी. थँक्यू सो मच डीसी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पुन्हा तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं सर्वेश आहे आणि पहिल्या षटकामध्ये याच पठ्ठ्यानं हॅट्रिक देखील साजरी केली होती. पहिला बॉल सर्वेशचा आणि त्या बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाजी मार्कवर विक्की मोरे. सर्वेशचा पहिला बॉल. सामना करेल विकी. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलंय, मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव परिपूर्ण आणि एका धावेने धावसंख्या पुढे चाललंय, जाऊन पोहोचलंय 21 धावांवर. पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. समोर सापडलाय अमित आणि जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, जिकडे व्हेरिएशन्स अत्यंत सुंदररित्या हाताळले जात आहेत. विकेटचं पतन. अमित गावड बॅक टू द डक.
बोर्ड जेव्हा 21 धावा कमवण्यासाठी तुम्हाला 7 गडी मोजावे लागले. आता फलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार ऋषी आलाय. आता ऋषीला एक कॅप्टन्स इनिंग खेळावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण समोर सर्वेश सारखा एक होणार गोलंदाज आहे. बाहेर जे कार्स आहेत, बाईक्स आहेत, त्यांनी आपले हेडलाईट जरा बंद ठेवायचे आहेत. आपल्याला सहकार्य करायचं आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सर्वेश. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, पडून मारलाय, मात्र कनेक्शन प्रॉपर नाही झालं. इनफिल्ड मध्येच बॉल अडवला आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध, कानाखाली आवाज, दांडी 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 गुल. पाम संघाला एक सूचना, तुम्हाला जो टाइम दिला होता 4 षटक संपवण्यासाठी, तो टाइम संपलेला आहे. म्हणजे पुढच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या मध्ये ठेवावा लागेल. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय थ्रो साठी, फेकी गोलंदाजीसाठी. पंच शहानिशा करतायत, थोड्याच वेळात त्यांचा निर्णय देखील आपल्या समोर येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे नांदगाव संघ खूप मोठ्या संकटात सापडलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मात्र 22 धावा, आणि गडी बाद झाल्या त्या म्हणजे तब्बल 8. येणारे शेवटचे 8 बॉल आहेत. आता 8 बॉलवर तुम्हाला जास्तीत जास्त रन्स कमवावे लागतील. मात्र समोर सर्वेश सारखा एक चांगला गोलंदाज सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आखूटप्प्याचा बॉल होता, लॉफ्टेड स्ट्रोक, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल, आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 24 धावा. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. जिकडे पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते सर्वेशने, आणि या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत, म्हणजे स्वतःचं फायफर देखील साध्य केलंय सर्वेशनं. या टुर्नामेंटमध्ये असा पहिला गोलंदाज ज्याने फायफर साध्य केलंय.
शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाच्या डोळ्यासमोरून बॉल वळवलाय, लेग कट. नाही समजला चिन्मयला, विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 6च्या सरासरीनं 24 धावा. टाइम संपलाय. पाम संघ, एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. आउटफिल्डमध्ये इनफिल्डच्या बाहेर मात्र आणि मात्र 4 खेळाडू तुम्हाला ठेवावे लागतील. आता नांदगाव संघाला इकडून कमबॅक करण्याची एक सुवर्ण संधी चालून आलाय, जिकडे 4 खेळाडू फक्त आउटफिल्डमध्ये पाहायला मिळतील आणि गॅप शोधावे लागतील, चांगले फटके खेळावे लागतील. थँक्यू सो मच श्रीसे. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. स्वतः अल्केश गायकवाड गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, संघाच्या वतीनं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. दरम्यान फलंदाजी मार्कवर अमेय अथर्व 11 हौशी नांदगाव संघाचा कर्णधार ऋषी, त्याच्या समवेत त्याच्या सोबतीला चिन्मय देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 वर 8 अशी बिकट परिस्थिती आहे. पहिला बॉल अल्केशचा ऋषीसाठी. यावेळेस अल्केशचा पहिलाच बॉल, त्याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त कॅच घेतलाय. कॅच ऑफ क्वालिटी याला बोलतात, दर्जेदार झेल. विकेटचं पतन. ऋषी बॅक टू द डगआउट, गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात, एक जबरदस्त कॅच एका हातानं, जिकडे संघासाठी फक्त आणि फक्त धावा अडवू शकत होता तिकडे त्याने तो झेल घेतलाय आणि सेलिब्रेशन पहा, जबरदस्त सेलिब्रेशन. चंद्रकांत. चोवीस वर 9. नवीन फलंदाज, शेवटचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं जोशील आहे. जोशीलला देखील जोश दाखवावा लागेल, मात्र होश मध्ये. यावेळेस जोशीलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड एज अन स्ट्रेट एज अन एरो. आलाय षटकार. 6. जबरदस्त फटका, स्टेप आउट केलं. याला म्हणतात क्रिकेटमध्ये नेटवर्क, सॉरी मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप जास्त महत्वाचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये जोशीलनं दाखवलंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, मात्र यावेळेस फसलाय खालती. क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय झेल. संपलाय जोशीलचा आणि अमेय अथर्व 11 हौशी नांदगावचा खेळ. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 30 धावा. 30 धावांवर ऑल आउट झालाय नांदगावचा संघ आणि पामच्या संघाला सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडून मागे 31 धावांचं एक माफक आव्हान आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात तिकडे आमच्या सोबत आमच्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर. खूप हताश, निराश
युवा उमरोळी आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सातपाटी ध्रुव बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. थँक्यू सो मच. ब दोन्ही खेळाडू टॉससाठी यायचं. चला लगेचच 5 सेकंद सामने आहेत. जास्त वेळ न दवडता आपण टॉस करणार आहोत. तो मिस्टर हनी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद. विकी तिकडे आहेत आणि हनी सुद्धा आहेत. पाहू शकाल विकी खाली उतरलेत आणि हनी वरती पोहोचले टॉस साठी. जर पाहिलं गेलं तर मयूर आणि सुशांत. हनी हनी आपको पे सामने होणार. येस, टॉस विन झालं तर म्हणजेच सातपाडी संघ. मयूर आपण निर्णय सांगायचं लगेच. फिल्डिंग घेतलेली आहे, बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले म्हणजेच उमरली या संघाला. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया जिकडे धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. तर पाहिलं गेलं तर 5 षटकांमध्ये 31 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच पाम आंबेडकर नगर या संघाला. चला नांदगाव संघ लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या आणि सर्वेश जास्त वेळ न दवडता आपले बॅटर लगेच पाठवायचे. चला बघा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कुशल संकेत, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल अल्पेश गायकवाड म्हणजेच गोलू आणि अल्पेश असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेत. विश नेटवर्क युट्यूब लाईव्ह वर आपण स्पर्धा पाहतो. बघा अंतिम दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय होते त्यामध्ये प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पाहणार आहोत आणि अंतिम दिवसामध्ये प्रत्येक सामना 8 षटकांचा होईल. 8 षटकांचे सामने असणार आहेत. 3 सामने असणार आहेत, 2 सेमीफायनल 1 फायनल आणि 8 षटकांचे सामने आपण खेळणार आहोत अंतिम दिवसामध्ये. चला वळे मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला षटक घेऊन आला. गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच सौरवला इंट्रोड्यूस केलं गेलं. स्ट्राईकवर जर पाहिलं गेलं तर अल्केश गायकवाड. अल्केश गायकवाड याच्या नावावर खूप सारे रेकॉर्ड आहेत. जर पाहिलं तर स्वर्गीय दर्शन 11 उच्छळ या संघामध्ये बॅक टू बॅक अर्धशतक त्यांनी मागील 2 स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतक लगावले. हलक्या बॅटनी जनरल पुश केलं गेलं, फक्त दिशा दिली आणि एकच धाव एकेरी धावाने श्रीगणेश केला. 31 धावांचा पाठलाग करायचा 30 चेंडू मागे. पहिल्या चेंडूवर सिंगल धावाने सुरुवात केली. अल्केश गायकवाड शैलीच्या विपक्षामध्ये सुरुवात केली असं म्हणावं लागेल. फक्त पुश केलं. बघा अल्केश गायकवाडसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 षटका जर ठोकेल
जयंत पाटोले म्हणजेच विकी यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राईज दिला जाईल. यावेळेस गोलूने फटक्यात उंच खेळला टीपमध्ये खेळाडू पोहोचतोय परंतु झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरलाय आणि बघता बघता एकच धाव एकेर धावांनी समाधान मानावं लागेल. 2 चेंडू 2 धावा दाफळकावर आहेत. आपण नक्कीच पाहू शकाल मृण्मय ठाकूर यांचा आवाज ऐकत होता. त्या पहिल्या पण पाहिला उत्कर्ष पाडे यांचा आवाज ऐकत होता. या स्पर्धेमध्ये कुशल 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतात. अलकेश गायकवाड 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतात. पाम आंबेडकर नगर विपक्ष आपण जो सामना पाहतोय तो म्हणजेच अमय अथर्व 11 हौशी नांदगाव या दोन संघांमध्ये. फुलटॉस बॉल होता ऑफ साइडला फटका खेळला डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. वॉट अ कॅच चिन्मयच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला गेल्यावर फलंदाज बॅक टू आउट. बघा लहानपणामध्ये आपण एक ऍड बघितली परत आपण रिप्ले पाहू शकाल. फुलटॉस बॉल पुढे सरसावले परंतु तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने बिमर बॉलसाठी मागणी केली आहे. ओव्हर द बेस्ट चेंडू आहे की पाहण्यासाठी आणि तिसरे पंच झाला मुकादम म्हणजेच तलमीज आमच्यावर जोडले गेले. फिश नेटवर्कच्या माध्यमातून साहिल पाटील याचं काम सुद्धा चांगलं राहिलंय. इट्स अ फेअर बॉल चेंडू डीप होतोय आणि फलंदाज बाद होईल. पाहू शकाल रिप्लेमध्ये ज्या प्रकारे बॅटर सफल झाला त्यानंतर त्याचा मागे जाऊन खेळायचा प्रयत्न चेंडू डीप होत होता आणि फलंदाज बाद झालाय. अलकेश गायकवाड बघा लहानपणामध्ये आपण एल्पेन लिबे या चॉकलेटची ऍड पाहिली होती. एल्पेन लिबे आहा लपलप ती काहीतरी होतं तिकडे 1000 रुपये कॅश प्राईज लगावलं होतं. जयवंत पाटोले यांनी आणि षटकार खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. चिरमने चांगला झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्वेश संखे या स्पर्धेमध्ये 5 विकेट त्याच्या नावावर राहिलेत. पहिला गोलंदाज सरला 5 पर विकेट घेणारा सर्वेश संखे SS 2 धावावर पहिल्या गडी बाद झाला. पण सौरवचं कौतुक करावं लागेल. अलकेश गायकवाड फुलटॉस बॉल टाकला पण तो ज्या दिशेमध्ये त्याने फटका खेळला कुठे कुठे बॅटचा फ्लो तो कमी राहिला. त्या अनुषंगाने चिन्मय तिकडे पोहोचलाय आणि अप्रतिम झेल टिपला गेला. पाहू शकाल बॅटची मागणी केली आहे नॉस्टाकर बॅटर कुशलने. 3 चेंडू 2 धावा लो स्कोरिंग सामना परंतु या सामन्यामध्ये सुद्धा कमबॅक करण्याची संधी असणार ते म्हणजेच संघ जर पाहायला गेला तर अमय अथर्व 11 हौशी नांदगाव या संघासाठी सुद्धा पुढील चेंडू घेऊन परत गोलंदाज झालाय. सौरभ सर्वेशाला उसळी घेणारा चेंडू पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. खूप उंचावरून चेंडू निघून गेला. 140 ओव्हर 1 बाउन्स चा कॉल सुद्धा दिला जाईल. जर पाहिलं गेलं तर खूप उंचावर चेंडू निघून गेलाय. शॉर्ट बॉल होता. व्हाईट बॉलनी स्वागत केलंय असं म्हणावं लागेल. सर्वेश संख्ये याचं 2 संख्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. कौशल संख्या एका बाजूला जर पाहिलं गेलं तर सर्वेश संख्ये सौरवच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल नक्कीच आली आहे. व्हाईट बॉल नक्कीच पंचाने घोषित केलाय. 3 धावा फलकावर पुढे ससाव खेळायचा प्रयत्न लेग ब्रेक चेंडू होता. पाहू शकाल काय चेंडू वळवलाय अप्रतिम. बघा बॅटर पुढे आला होता आणि पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पाहू शकाल हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला नक्कीच डॉट बॉल नक्कीच आलाय. दफक स्थिरावला गेला 3 अंकावर चेंडूचा खेळ संपला गेला 4 पहिला षटक मार्गस्थ आहे. अजून एक चांगला चेंडू जी सुरुवात पाहिजे होती संघाला ती सुरुवात करून दिली सौरवने. वाईट यॉर्कर बॅटर शपल दिले होते परंतु बॅटर थोडासा बाजूला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बघा बॅटिंग करायचा संघाचा रिव्ह्यू लॉस झाला. आता त्यांना रिव्ह्यू देण्याची संधी नसणार आहे. ओ वॉट अ बॉल सौरवची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा कच्चे एक मोठा गडी बाद केलाय. काय चेंडू वळवलाय बघा बोटांची जादू यावेळी चेंडूवर दर्शवत असताना सौरव अप्रतिम सुरुवात. आता येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 28 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 7ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच पाम आंबेडकर नगर या संघाला.
विकी मोरे यावेळेस गोलंदाज मार्कवर आला पाहू शकाल. पहिल्या सामन्यामध्ये निनाद पाटील पहिल्या षटकामध्ये होता. सौरभ मला वाटतं नव्हतं, त्या अनुषंगाने त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं नव्हतं, परंतु या सामन्यामध्ये सौरभने खूप सुरेख सुरुवात करून दिली. आता येणारे चेंडू असतील 24-24 मध्ये 28 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 7ची सरासरी गाठावी लागेल. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेमधले आणि कंपल्सरी चेस तुम्हाला करावे लागतील ही धावा. हलक्या बॅटने पुश करायचा प्रयत्न होता. तिकडे जोशील आहेत मला वाटतं, चेंडूवर पोहोचले, त्याचा बंबल झाले. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्याचा कॉल बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. थोडंसं फंबल झाले तिकडे खेळाडू, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. जसं की 2 निपटे सजवते 5 या अंकावर. 5 धावा फरक लगावले गेले, नक्कीच पाहू शकाल. पुढे चेंडू घेऊन प्रत्येक गोलंदाज विकी मोरे थोडासा बदल करतात क्षेत्रामध्ये पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅटर आहे. पॉपचा दुसरा षटक मार्ग असतं मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये पॉइंट. शॉर्ट गली, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल तिकडे खेळाडू पोहोचले. चेंडूला फील्ड करता अभिषेक वेगाने फेकी केली आहे. एक सिंगल तर नक्कीच आली आहे आणि एकेरी धावाने धावफरक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावपत्र 6 या अंकावर. आता बनवायचे 25 चेंडू असतील. 22 चेंडू आणि 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. संघ बॅटिंग करतोय पाम आंबेडकर नगर. यावेळेस फटका उंच खेळलाय सर्वे संख्ये याच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. चांगला फटका सजवला गेला. धावसंख्या 6 ने पुढे सरसावती. चांगला फटका होता बघा, थोडासा वरती टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू ला खूप सुरेखरित्या पिकअप केला. जेव्हा त्यांनी फटका खेळला खूप लांबचा फटका होता. बॅट पूर्णपणे फेकून दिली आणि चेंडूला पाठवून दिलं षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावती. धावसंख्या धावपत्र धापडकावर 12 अंकावर. यावेळेस बघू शकाल स्लोवर चेंडू होता, थोडंसं मध्ये आणलं गेलं. ऑफ ब्रेक चेंडू टाकला गेला. सर्वेच्या बॉडीला येऊन चेंडू ब्रश झाला आणि हा डॉट बॉल नक्कीच झाला. बघा थोडासा घात झाला असता, कारण की कौशल्य दर्शवलं की काही करायची नाही, कारण की 12 धावा झाल्यात. आता बनवायचे विजयासाठी 19 चेंडू असे इनिंग्समध्ये तब्बल तर पाहिले गेले तर 20 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे 5.75 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पुढे सवाल आहे. फटका तर फसला. डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर आला, चेंडूला फील्ड करतं कौशल्य. वेगाने धाव घेण्यासाठी वळलाय. स्ट्राईकवर फेकी झाली, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा 14 या अंकावर. कौशल्य आणि विकी मोरे थोडी चर्चा करतायत. मग शेजारी दोन्ही संघ आहेत, पाम आणि नांदगाव शेजारचे संघ आहेत. तब्बल तर 8 किलोमीटरचा फरक असणार आहे. 8 किंवा 5 किलोमीटर, परंतु दोन्ही संघांना एक दुसरा खेळ माहीत आहे आणि मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या जर पाहिले गेले तर फलकावर 14 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 3 चेंडू 4 वर बॅटिंग करतात कौशल. 5 चेंडू 6 चेंडू 8 वर बॅटिंग करतात सर्वेश एक षटकाराच्या मदतीने. की या षटकामधला शेवटचा चेंडू आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल दांडी गुल केली आहे. लेग स्टंप वाकडे केलाय गेले. फर्निचर डिस्ट्रॉय. गडी क्रमांक बाद झालाय. पाहू शकाल दुसरा 14 अंकावर.
चंद्रकांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु जोशील आलाय. 18 चेंडूमध्ये धावा डिफेंड करायच्या तब्बल जर पाहिले गेल्या तर 17 धावा डिफेंड कराव्या लागतील. यावेळेस पाहू शकाल चापटी चेंडू म्हणावा लागेल. कौशलला चेंडू समजला नाहीये. जोशीलने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. थोडासा नक्कीच कानामध्ये काहीतरी सांगितलं. अप्रतिम अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. टाकला गेला पहिला चेंडू नेथावर टाकलाय. 14/2. उमरोळी भागामधून प्रतीक शेळके ठेनके सामन्याचा आनंद घेते सुद्धा करे वेलकम. उमरोळी संघासाठी सपोर्टसाठी ते पोहोचलेत. यावेळेस फटका सोरे काय, परंतु वा अप्रतिम झेल. सुरेख झेल टिपला गेला. गौरव ठाकोर काय झेल टिपलाय. मग शोले पिक्चर मध्ये ठाकूरकडे हात होता तरी गब्बरा त्याने पराभूत केलं होतं. यावेळेस गौरवकडे 2 हात आहेत आणि खूप सुरेख झेल टिपलाय. स्वतःला झोकून दिलाय आणि काय सुरेख झेल आहे. अप्रतिम अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. कौशल संख्या बॅक टू आउट गॉन. लगेच पाहू शकाल धावा दाफोका लगावल्या गेलं तब्बल तर पाहिलं गेलं तर लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय तो म्हणजेच पाहू शकाल लक्ष आलाय. नवीन बॅटर पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. जर पाहिलं गेलं तर अप्रतिम झेल टिपला गेला गौरव ठाकूरच्या माध्यमातून. 14/3 गडी बाद झाले. 2.2 चंद्र खेळ संपला गेलाय. आता बनवायचे 17. लक्ष याला चेंडू समजला नाही. जोशीलने खूप चांगला कमबॅक करून दिला. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती जोशील. आणि जर पाहिलं गेलं तर अजून एक चांगला चेंडू परंतु पंचाने दर्शवला. खूप बाहेर चेंडू आहे. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. मिस्टर आमिर कराई तिकडे आहेत आणि हा व्हाईट बॉल घोषित केला गेला. विकी पाटोळे नक्कीच थोडंसं नाराज आहेत. जात आहेत. अल्केशचा विकेट नक्कीच लवकर आला आणि जर पाहिलं गेलं तर धावा फकर 15. 3 गडी बाद 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 15 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 16 धावा. थांबले त्यावेळेस पंचाने डेड बॉल घोषित केला. जोशील मागे चेंडू नक्कीच जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल टाकला. त्यावेळेस डेड बॉल पंचाने दर्शवला. यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागेल. बघा दोन्ही मित्र एक दुसऱ्याच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. जोशील आणि लक्ष खूप चांगले मित्र आहेत परंतु आपल्या गावासाठी ते खेळतात. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकले लक्ष विपक्षामध्ये जोशीलने आणि जोश आहे या खेळाडूकडे. खूप चांगला टॅलेंट म्हणावा लागेल. वेगवान गोलंदाज व्हेरिएशनचा चांगला टेनिस बॉल वर आपण जेव्हा कंट्रोल करतो ना तर टेनिस बॉल आपण जशा प्रकारे टाकला तर त्या प्रकारे टाकला जाऊ शकतो आणि यावेळेस तेच करतोय जोशील. खूप चांगला कंट्रोल याच्या हातामध्ये राहिला. 16 धावांची गरज येणारी चेंडू असेल 14.
ओ क्लीन बोल्ड. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. मित्रांनो एकदा जोशीलसाठी नक्की टाळा होऊन जाऊ द्या. जोशील राऊत अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुरेख दर्जेदार इम्प्रेसिव्ह इम्प्रेसिव्ह गोलंदाजी जोशीलच्या माध्यमातून राहिली आहे. बघा जेव्हा तो चेंडू रिलीज करतो ना खूप एक वेगळ्या प्रकारे खूप निवांतपणे धावतो, परंतु जेव्हा चेंडू रिलीज करतोय एक हाईट घेऊन तो खाली येतो, तदनंतर चेंडूला वेग तो देतो आणि क्लीन बोल्ड केलं गेलाय. लक्ष बाउंड्री शिकार नक्कीच झाला. 3 चेंडू त्याने फेस केले, 0 तर बाद झाला. आता चेंडू असेल 13 मध्ये बनवायचे विजयासाठी. तर पाहिलं गेलं तर 16 धावांची गरज आहे. 13-16चं समीकरण आहे. गडी बाद झाले तब्बल 4. या षटकामध्ये वाईटची एक धाव नक्कीच खर्च केली आहे. आता येणारे चेंडू असेल 13 मध्ये 16ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय आलाय. बघा तन्मय आलाय. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर राहिला होता. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु मागील सामन्यामध्ये पहिल्या बॅटिंग करत होता. या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर धावांचा पाठलाग करायचा, परंतु तुझा प्रेशर आहे. 6व्या क्रमांकावर तो आलाय. 13 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. चेसिंग इज कंपल्सरी आहे. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावेच लागतील. जोशील राऊत 2 गडी बाद केले. या षटकामध्ये मात्र एकच धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी. ओहो हो हो सरप्राइझिंग बॉल. या षटकामध्ये एकच धाव खर्च केला. 2 गडी बाद केलेत. काय कमबॅक आहे. अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे समीकरण बदललाय. फक्त वाईटची धाव खर्च केले. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या जोशील राऊत साठी. मी सांगितलेलं कॅमेरामॅन या खेळाडूला फोकस नक्कीच करा मिस्टर राज, कारण की हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये पालघर मध्ये या खेळाडूचं नाव नक्कीच घेतलं जाईल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. खूप चांगला क्रिकेट अंडर 19चा खेळाडू आहे, परंतु पाहू शकाल जी जिद्द त्याच्याकडे आहे, जी मॅन्डेट त्याच्याकडे आहे ना, ते खूप चांगलं राहिलं. अप्रतिम गोलंदाजी. ज्या टप्प्यावर त्याने गोलंदाजी केली खूप अप्रतिम राहिले. उदय जिसमने पाहू शकाल विश नेटवर्क इंस्टाग्राम चॅनलवर हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल, कारण की एका षटकामध्ये फक्त वाईटची धाव त्यांनी खर्च केली आहे आणि 2 गडी बाद केल्या. तर येणारे 12 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी 16 धावांची गरज. अथर्व पाटील म्हणजेच आर्या यांच्याकडून जोशील राऊतसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय आणि ते ऑनलाईन करतील. नक्की जोशीलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. अथर्व पाटील म्हणजेच आर्या अल्यालीला बिलॉंग करणारे लेदरपट्टू आहेत. त्यांनी नक्कीच अप्रतिम खेळ त्यांचा पाहिला आणि कॅश प्राईज त्यांच्यासाठी लगावले गेले 500 रुपये. आणि असं प्रोत्साहित करणारे जेव्हा आपण प्रेक्षक पाहतो ना किंवा एखादा खेळाडू पाहतोय, तर नक्कीच खेळाडू नक्कीच ऊर्जा येते खेळण्यासाठी. यावेळेस अमितला इंट्रोड्यूस केलं गेलं. निनादनी स्वतःला थांबवलंय आणि अमित गावडला इंट्रोड्यूस केलं गेलं. 12 मध्ये बनवायचे आहेत 16. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बारा मध्ये 16ची गरज. प्रत्येक षटकामध्ये 8 सरासरी टायमर ऑन आहे. जर 7 मिनिटाचा कालावधी बाकी आहे सर. 7 मिनिटाचा कालावधी अजून बाकी आहे. हा अमित गब्बड गुलमाको सजवतोय. स्ट्राईकवर चंद्रकांत आहेत, डावखरी अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली खेळाडू पोहोचेल का. आणि यावेळेस वा साहिल साहिल मोरे अप्रतिम जेल. 5वा गडी बाद केलाय. 0 चंद्रकांत. बॅक टू डग आउट. बघा चांगला फटका होता. थोडस वरती चेंडू परंतु जी झेल टिपला ना साहिलने ते अप्रतिम राहिलं. आणि विचार करतात काल जर असे आम्ही झेल टिपले असते तर कुठं कुठे संघ आमचा सामना जिंकला असता. आणि ती चर्चा करतात मुख्य व्यासपीठावर. परंतु साहिल मोरेचं कौतुक करावं लागेल. स्वतःला झोकलं, बॅलन्स थोडासा बिघडलं होतं, परंतु झेल त्यांच्या हातामध्ये निसटला नाही. 5 गडी बाद झाले. धावा फक्त 15 आहेत.
नवीन बॅटर मैदानाच्या आतून बॅटिंगसाठी आज मयूर आलेत. पाहू शकाल दबाव वाढलाय. पाम आंबेडकर नगर छोटे हनीसिंग सुद्धा इकडे आहे. तसा दबाव त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आलाय. जर पाहिलं गेलं तर जयदेव नक्कीच देवाचं स्मरण ते सध्या करतायत डगआउट मध्ये बसून. जयदेव चांगला चेंडू ऑफ तुमच्या बाहेर होता. मयूर स्वतःवर नाराज आहे. पाहू शकाल नॉन स्ट्राईक वर तन्मय आहेत. एक चेंडू शून्यवर बॅटिंग करतात तन्मय. एक चेंडू शून्यवर मयूर बॅटिंग करतात. येणारे 10 चेंडू 10 मध्ये बनवायचे 16. पूर्णपणे समीकरण बदललाय. 31 धावांचा पाठलाग करायचा होता. 5 गडी बाद झाले 15 या अंकावर. 3.2 चेंडूचा खेळ संपला. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता परंतु फटका तेवढा चांगला एलिव्हेशन भेटला नाही. खेळाडू तिकडे पोहोचले. चेंडूला अपील करतात. फेकी वेगाने केली आहे आणि पाहू शकाल एकच धाव जोशामध्ये काय बॅकअप दिलाय. आपण तर जेव्हा सांगतो ना जेव्हा खेळाडू बॅकअप देतात तेव्हा संघ हा कमबॅक करतोय आणि चांगला कमबॅक झाला असं म्हणावं लागेल. 9 चेंडू 15 धावांची गरज. 9 बॉल 15. काय सामना रंगलाय. बॉल टून एक विषय होता परंतु पाहू शकाल आता 9 चेंडू मध्ये 15ची गरज. जर पाहिले गेलं ना तर पहिल्या 21 चेंडू मागे मात्र धावा आल्या तर 16. आता 9 मध्ये 15ची गरज. 9 मध्ये 15ची गरज. सामना रंगतदार आहे. तन्मय स्ट्राईक वर. यावेळेस फटका तर फसला. पाहू शकाल खेळाडू तिकडे होते. चेंडूवर सौरव आले. चेंडूला अपील करतायत. फेकी झाली आहे. स्ट्राईक एंडवर फेकी केली आहे. नॉन स्ट्राईककडे फेकी केली तर कुठे विकेट आला असता परंतु न स्ट्राईकला फेकी केली. 2 धावा परिपूर्ण झाल्यात. आता 8 मध्ये बनवायचे 13. 18 धावा फटकावर आहेत. 8 चेंडू 13 धावांची गरज आहे. एक चेंडू एक धाव महत्वपूर्ण आहे. एका बाजूला पाम आंबेडकर नगर तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर अमय अथर्व 11 हौशी नांदगाव. या 2 संघांमध्ये बॅटल आहे. नक्कीच कांतीबाईचं सुद्धा हृदयाचे डोके वाढे असं म्हणावं लागेल. डगआउटमध्ये बसून प्रत्येक वेळी हौशी नांदगाव जेव्हा नाव लागलं तेव्हा कांतीबाई त्या संघाबरोबर असतात. त्यावेळेस उंच आकाशाला गवसणी घालणारा हा आलाय मिड नाईटला 2 वाजता तडाखेबंद टोले जंग तन्मयच्या बॅटमधून. शिवसेना षटकार 6 धावा. काय षटकार ठोकलाय. पूर्णपणे सामन्यामध्ये दबाव होता. फसा दबाव कमी केलाय. प्रतीची संख्ये साहेबांचा आगमन झालं. त्यांचा वेलकम केलाय या षटकाराचं म्हणावं लागेल. अभिकी पाटवळ सरांचं सुद्धा स्वागत केलंय. आता 7 मध्ये 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. बॉर्डर इक्वेशन तिकडे सौरव आलेत. विकी मोरे आले चर्चा करत. हा चेंडू जर डॉट आला तर अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज गोलंदाबागवर येईल. सौरवने पहिला षटक खूप चांगला टाकला होता. जोशीने सुद्धा चांगला षटक टाकलाय तर संघनायकाकडे दबाव असणार आहे. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला परंतु हा चेंडू महत्वपूर्ण आहे. तन्मयची बॅट भरली आहे. 3 चेंडू 8 वर तो बॅटिंग करतोय. 24 वर 5 गडी बाद झालेत. शेवटचा एक चेंडू अंतिम चेंडू या षटकामधला. त्यावेळेस ऑन साईडला फटका तरी खेळला. सिंगल धाव घेतली जाईल. दुसरा प्रयत्न असेल का. खेळाडू तिकडे आलेत. चेंडूला फील्ड केली आहे आणि गडी बाद. मयूर मैदानाच्या भारतात 6 मध्ये 6ची गरज. 6 चेंडू 6ची गरज. तन्मय नॉन स्ट्राईक एंडवर. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर. 6वा गडी बाद झालाय. बघा कॉल मला वाटतं की तन्मयचा होता आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झाला. खेळाडू तिकडे पाहायला भेटले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. ज्यावेळेस पाहू शकाल खेळाडू तिकडे यतीन तिकडे होते. चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेकी. ज्या ऍक्शन मध्ये चेंडू फील्ड करत त्या ऍक्शन मध्ये फेकी केली आहे आणि तन्मय आता नॉन स्ट्राईक एंडवर. नवीन बॅटर जे आलेत मैदानाच्या आतमध्ये सुजल ते स्ट्राईक एंडवर असतील. चर्चा होणार आहे. आता अंतिम षटकामध्ये पाहू शकाल कुठला गोलंदाज सौरव की जोशी. मला वाटतं जोशीलकडे जातील कॅप्टन आणि जोशीलाच इंट्रोड्यूस केले गेले. जोशीलने जर हे 6 चेंडू मागे षटकापर्यंत टाकले तर आजचा हिरो जोशील. नांदगावमध्ये या खेळाडूची चर्चा खूप होणार आहे. नक्कीच आजचा हिरो नांदगावमध्ये पूर्णपणे जोशील राहील. तर हा सामना जिंकून दिला ना तर खूप चांगल्या बाब असणार आहेत.
परंतु याने मागील षटकामध्ये मात्र एकच धाव केली होती आणि 2 गडी बाद केले होते. नवीन बॅटर सुजल आणि डावखुरा फलंदाज आहे, लेफ्टी बॅटर. सहा चेंडू 6 धावांची गरज आहे. बघू शकाल बॅटिंगसाठी नवीन बॅटर आहे सुजल, स्ट्राईक एंडवर 4 चेंडू 9 वर बॅटिंग करतात तन्मय. आता जोशीलकडे चेंडू सोपवला गेला. जोशील चेहरा हलकेसे स्माइल नक्कीच आहे. 6 मध्ये 6 ची गरज. 6 बॉल 6 रन्स. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल डॉट बॉल. वाह काय गोलंदाजी आहे. सुरेख सुरुवात राहिली गोलंदाज सुजल राऊट. अप्रतिम चेंडू, बॅटर शफल झाले होते, वाईड यॉर्कर टाकले गेले आणि पाहू शकाल प्रेझेन्स ऑफ माइंड किती चांगला राहिला. डेथ ओव्हरमध्ये बॅटरवरून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये सफल सुद्धा झालाय. पहिला चेंडू आउट आला. आता 5 मध्ये 6 ची गरज. अजून एक चांगला चेंडू आहे. पाहू शकाल तन्मय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो, नॉन स्ट्राईकला पैकी झाली आहे, आउट झालाय. फलंदाज सुजल बॅक थोडं आउट. आता 4 मध्ये बनवायचे 6. 4 चेंडू 6 धावांची गरज. काय चेंडू टाकलाय अप्रतिम. बघा डावकर फलंदाजासाठी नेमके चेंडू बाहेर काढले गेलेत आणि वेगवान चेंडू. आता बनवायचे 4 मध्ये 6. सामना कोण जिंकेल डोळे टिपून पहा. शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक 2026 महाथरार. बघा जोशीलने जर हा सामना जिंकून दिला तर शुभम पाटील नांदगाव यांच्या माध्यमात 1000 रुपये दिले जातील. धावा दाफक 25 आहेत. आता बनवायचे 6, चेंडू असतील 4. नक्कीच नक्कीच सुजय अजून 1000 रुपये कॅश प्राइज. याची बॅटची प्रोप्रायटर ऑनर यांच्यावर 1000 रुपये दिले जातील ते सामना डिफेंड केला तर 4 मध्ये 6 ची गरज आहे. 4 बॉल 6. स्ट्राईकवर तन्मय पुढे ससायला वॉट बॉल वॉट बॉल. विकेट किपर कडून झाली चुकी. गौरव चुकी करतोय. पाहू शकाल 2 धावा नक्कीच आल्यात का. यस 2 धावा आल्या. तिकडे डॉट बॉल होता, तिकडे 2 धावा आल्यात. निनादी चुकी केली. मागे शॉर्ट थर्मलला खेळून चुकी केली. आता 3 मध्ये 4 होईल का पलटवार. काय चेंडू होता, परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. चुकी होतीये. वेग एवढा होता की बॅटर बीट झाला, विकेट किपर बीट झाला, खेळाडू सुद्धा बीट झालेत. वेगवान गोलंदाजी. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. 3 मध्ये 4, 3 मध्ये 4. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मिड नाईट मध्ये काय सामना रंगवलाय. सुजल राऊट अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. जोशील राऊत आहे. जोशामध्ये आम्ही नाव थोडं वेगळं घेतलं, जोशील आहे. जोशामध्ये गोलंदाजी करतोय. क्लीन बॉल. यशच्या उद्ध्वस्त. अप्रतिम गोलंदाजी. जोशीलने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. आजच्या दिवसामधला, आजच्या रजनीमधला एकमेवचा खेळाडू आहे ज्याने इम्प्रेसिव्ह खेळ साकारलाय. नाव जोशील, काम जोशील. वा अप्रतिम गोलंदाजी. एवढा वेग होता ना, जर रेडबुल कंपनीच्या डायरेक्टरने याला पाहिलं त्याने की त्याला ऍड मध्ये गेले, एवढा वेग त्या चेंडूवर होता. खूप वेग. बॅट येण्याच्या अगोदर चेंडू निघून गेला यशच्यावर. आता येणारे 2 मध्ये 4. नवीन बॅटर मैदानाच्या बॅटिंग साठी येईल. बघा अमय हनी आणि प्रतीक यांच्याकडे 1000 रुपये येतील जर हा सामना डिफेंड केला जोशील राऊतने. तर बघा 1000 रुपये एजी बॅट कडून. एजी बॅटचे ऑनर शुभमजी गावड, प्रतीक, अमय आणि हनी यांच्याकडून 1000 रुपये. आणि नांदगाव इकडून सुद्धा जर पाहिलं गेलं तर पाटील दादा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि अथर्व यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज तर ऑलरेडी लागला गेला. सौरभ नवीन बॅटर स्ट्राईकवर.
शुभम पाटील नांदगाव यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. आता येणारे चेंडू असतील 2 मध्ये 4ची गरज आहे. 2 बॉल 4, 2 चेंडू 4 धावांची गरज. काय सामना रंगावलाय. जोशील अप्रतिम गोलंदाजी. व्हॉट अ बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. नॉस्टेकला फेकी झाली आहे. फलंदाज बाद. 1 बॉल 4, 1 बॉल 4 शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन या खेळाडूला फोकस करून ठेवा, कारण की या खेळाडूची चर्चा आज रात्री उद्यापासून नक्कीच प्रत्येक पालघर तालुक्यामध्ये नक्कीच होणार आहे. युवा खेळाडू आहे, युवा उदयनमय खेळाडू आहे. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. या खेळाडूचा सेल्फी नक्कीच घ्यावा लागेल. मला असं वाटतं या खेळाडूची सेल्फी घ्यावीच लागेल. सामना जिंको किंवा हरो, या खेळाडूने पूर्णपणे हा मैदान जिंकलाय, ही स्पर्धा जिंकली आहे असं म्हणावं लागेल. 1 बॉल 4, 1 बॉल 4ची गरज आहे. 1 बॉल 4, 27 धावा त्या फलकावर. 31 धावांची गरज होती. बॉल टू इक्वेशन, परंतु सुजलच्या गोलंदाजीमुळे पूर्णपणे सामना बदललाय. जोशील, माफ करा, जोशील. जोशील आलाय. 1 बॉल 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ. 1 बॉल 4ची गरज आणि यावेळी फटकावून गेलाय. पहिला धाव घेतली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा, 3 धावा सुद्धा घेतली जातील का. पाहू शकाल फेकी झाली आहे आणि पाहू शकाल काय घडलाय. हा सामना विजय झालाय. अप्रतिम. 1 धाव आणि सुजल. सुजलसाठी मित्रांनो एकदा दोल द्या. जोशील, जोशीलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदा टाळ्या वाहून जाऊ द्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे जोशील राऊत. आजच्या रजनीमधला हिरो जोशील. नक्कीच जोशील काय गोलंदाजी. निनाद पाटील चर्चेचा विषय राहिलाय. ऑपोनंट संघ सुद्धा चर्चा करतो. पाहू शकाल प्रेक्षक तिकडे पोहोचलेत आणि मयूर मृण्मय खुश आहे. मृण्मयचा गाव हा जिंकलाय. चला या मॅचचा म्हणतो मॅच. जोशील आपण यायचा. जोशील म्हणतो मॅच साठी. जोशील मॅन ऑफ द मॅच साठी यायचं. 3 विकेट त्यांनी घेतले. 2 षटकामध्ये धावा खर्च केला. मात्र जर पाहिलं गेलं तर